राहुल गांधींच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश. अखेर दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन प्रकरणामध्ये केला एफआयआर दाखल. राहुल गांधींच्या कार्यक्रमाबाबत मुंबई भाजपचा मोठा आरोप. गर्दी जमवण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना 25,000ची ऑफर. व्हिडिओ ट्विट करत मुंबई भाजपचा काँग्रेसवर आरोप. नुकत्याच नाशिकने पालकमंत्री झालेल्यांना नाशिकचे मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गिरीश महाजनांवर निशाणा. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंचा मोर्चा राज्यातल्या शिक्षण मंत्र्यांकडे. राज्यामधील शाळांच्या परिस्थितीवरून दादा भुसेंच्या राजीनाम्याची दिपकेंची मागणी. तर सगळे प्रश्न राजीनाम्यानं सुटत नाहीत. सचिन अहिरांचा पलटवार. जुहू चौपाटीवर कचरा साफ करण्याचं काम वेगानं सुरू. सलग 40व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी रायाबाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.